आला की कारवाई करू। चला बबनराव थोडक्यात शेवट. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांची पत्रकार परिषद पाहिली मी। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांची पत्रकार परिषद पाहिली आणि माझ्याकडे ज्या तक्रारी आल्या होत्या गट विकास अधिकारी पवार यांच्या विरोधात, माझ्याकडे आलेल्या तक्रारी, मंत्री महोदयांचा व्हिडिओ मी सीओना दाखवला। सीओच्या कार्यालयात मीटिंग झाली, सीओना सगळे पुरावे दिले। 1 वर्ष झाले जिल्हा परिषद सीओनी काहीही चौकशी केली नाही। 1 वर्ष चौकशी केली नाही। अध्यक्ष महोदय, जालना जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन मंडळानं जो निधी दिलेला आहे 128 कोटी, 3 वर्ष खर्च झाले नाही। 3 वर्ष पैसे खर्च झाले नाही। मी हा अहवाल मंत्री महोदयांना दिला। 128 कोटी लॅप्स झाले आमच्या जिल्ह्याचे। आता ते 128 कोटी जे लॅप झाले ते कामं होऊन पडले। प्राथमिक आरोग्य केंद्र झालेत, शाळा खोल्या झाल्यात। मंत्री महोदयांना मी पत्र दिलं की याची चौकशी करा। आमचे 128 कोटी लॅप झालेले आहेत, एकतर त्यांच्यावर कारवाई करा आणि 128 कोटी आता डिप्युटेशनने नाकारले। त्यांचं म्हणणे आम्ही एकदा पैसे दिले, आता डबल पैसे देता येणार नाही। या संदर्भात मंत्री महोदयांना पत्र दिलं आहे। त्यांनी 128 कोटी खर्च झाले नाही, त्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी मागच्या अधिवेशनात केली होती अध्यक्ष महोदय मी। तर मंत्री महोदयांना विनंती आहे, या सर्व जे दोषी आहेत, पैसा का खर्च होत नाही 3 वर्ष, पैसे का लॅप्स होतात, यांच्यावर चौकशी करून कारवाई करावी। मंत्री महोदय उत्तर द्या। सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी सभागृहाला वारंवार सांगितले आहे, पुन्हा सांगतोय की या संदर्भात आपण जो विषय सांगितला, मगाशी सन्माननीय कोतकर साहेबांनी सांगितलं की सलगर म्हणून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, त्यांची चौकशी करणार का? नक्की त्यांची चौकशी केली जाईल आणि चौकशीच्या अनुषंगानं जे कागदपत्र आपल्याकडे उपलब्ध आहेत ते आपण द्या, त्याच्यावर आपण चौकशी करू। सन्माननीय सदस्य लोणीकर साहेबांनी सांगितलं की 128 कोटी रुपयाचा निधी लॅप झालेला आहे। यासाठी जो दोषी असेल त्याची चौकशी करून जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करू। आणि सभागृहात मी सांगितलं की घरकुलाच्या बाबतीत जे संदीप पवार म्हणून जे BDO आहेत, आता BDOना चौकशी होईपर्यंत आपण सक्तीच्या रजेवर पाठवू आणि त्याची चौकशी आपण करू आणि चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्याला आपण सस्पेंडही करू। त्याच्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही। आपण सक्तीच्या रजेवर त्याला पाठवू आणि त्याच्यावर कारवाई करू। चला शेवटचा प्रश्न अध्यक्ष महाराज,